नमस्कार, श्री स्वामी समर्थ मंडळी. आज आपण बघणार आहोत लाल किताबचे काही प्रभावशाली टोटके. नंबर 1, आर्थिक संकट दूर करण्यासाठी नित्य प्रातःकाळी माता लक्ष्मीला लाल फूल अर्पित करा व गाईच्या दुधापासून बनवल्या जाणाऱ्या मिठाईचा भोग लावा. त्यामुळे आपली सर्व आर्थिक संकटे दूर होतात. नंबर 2, रवी पुष्य नक्षत्र योगमध्ये मदार वृक्षाची मुळं घेऊन उजव्या हातात धारण केल्याने अर्थव्यवस्था सुधारते. नंबर 3, प्रत्येक गुरुवारी हिरव्या तुळशीच्या रोपाला कच्चं दूध अर्पित केल्याने आपल्याला आर्थिक लाभ होतो. नंबर 4, शुक्ल पक्षाच्या पंचमी तिथीला घरात श्रीसूक्तचे पठण करून आहुती दिल्याने आर्थिक लाभ होतो. नंबर 5, व्रतामध्ये वापरात आलेले तांदूळ म्हणजेच आरतीमध्ये वापरले गेलेले काळे तांदूळ लाल कपड्यामध्ये बांधून धनस्थानावर ठेवल्यास आर्थिक संपन्नता स्थिर राहते. नंबर 6, औदुंबराच्या मुळाला लाल कपड्यामध्ये बांधून चांदीच्या तावीजमध्ये गळ्यामध्ये धारण केल्याने आर्थिक संकट दूर होतात. नंबर 7, जर तुम्हाला नेहमीच आर्थिक हानीचा सामना करावा लागत असेल तर तुम्ही शनिवारी तुमच्या पलंगाखाली एक पात्रात राईचे तेल ठेवा. दुसऱ्या दिवशी त्या तेलात उडीद डाळीचे वडे तळून काही कुत्र्यांना टाका व गरीब लोकांना वाटा. त्यामुळे आर्थिक समस्येमध्ये समाधान मिळेल. नंबर 8, जर तुम्ही कोणाला पैसे दिले असतील व तो व्यक्ती परत करत नसेल तर तुम्हाला कोणत्याही दिवशी रात्री गोमती चक्र घेऊन कोणत्याही 4 रस्त्यावर जाऊन तिथे खड्डा करून त्या व्यक्तीचं नाव घेऊन ते गोमती चक्र त्या खड्ड्यामध्ये दाबा. त्यामुळे तुमचे धन तुम्हाला लवकरात लवकर परत भेटते. नंबर 9, आर्थिक संकट दूर होण्यासाठी दिवाळी पूजनमध्ये चांदीच्या डबीत थोडीशी नागकेशर व मधचे पूजन करा. दुसऱ्या दिवशी सकाळी चांदीची डबी लाल कपड्यामध्ये बांधून तिजोरीमध्ये ठेवा. त्याचा प्रभाव तुम्हाला लगेच दिसू लागेल. नंबर 10, जर तुमच्याकडे धन येतं पण ते टिकत नसेल तर कोणत्याही महिन्याच्या पहिल्या शुक्रवारी चांदीच्या डबीमध्ये काळी हळद, नागकेशर व सिंदूरला भरून माता लक्ष्मीच्या चरणी ठेवा व त्यानंतर तिजोरीमध्ये ते ठेवा. या उपायामुळे धनसंचय होऊ लागतो. नंबर 11, प्रातःकाळी जेवण करण्याआधी पहिली चपाती गाईला, कुत्र्याला, कावळ्याला ठेवा. नंतर तुम्ही जेवण करा. या क्रियेने कधीही आर्थिक संकट आपल्यावर येत नाही. नंबर 12, नियमित केळ्याच्या झाडाला दूध अर्पण केल्याने व सकाळ संध्याकाळी तिथे तुपाचा दिवा लावल्यास आर्थिक समृद्धीमध्ये वृद्धी होते. नंबर 13, धन ठेवण्याच्या जागी पानाच्या पत्त्यावर शमीचे लाकूड गुंडाळून मंदिराच्या जागी ठेवल्यास आर्थिक संकट आपल्यावर कधी येत नाही. नंबर 14, जर तिजोरी नेहमी खाली राहत असेल तर त्यामध्ये लक्ष्मीकारक कवड्या व एक तांब्याचा सिक्का ठेवा. त्यामुळे तुमची तिजोरी कधीही खाली होणार नाही. नंबर 15, शुक्ल पक्षाच्या पहिल्या शुक्रवारी नेहमी 3 शुक्रवारी लक्ष्मीनारायण मंदिर परिसरात संध्याकाळी 9 वर्षाच्या कमी वयाच्या 11 मुलींना खीर व खडीसाखर देऊन लाल वस्त्र भेट द्या. त्यामुळे आर्थिक संपन्नता येते. नंबर 16, सोमवारी स्मशानामधील शिव मंदिरात जाऊन दूध व मध अर्पण केल्याने घरामध्ये धनाचे आगमन होते. नंबर 17, शनिवारी घरच्या मुख्य दरवाजाजवळ तेलाचा एक मोठा दिवा लावा. तो विझल्यानंतर त्यातील उरलेलं तेल
संध्याकाळी पिंपळाच्या झाडाला घाला. 7 शनिवार हा उपाय केल्यास धनाची कोणतीही कमतरता होत नाही. नंबर 18. वडाच्या झाडाच्या खाली एखादे झाड जर आले तर त्याला मातीसोबतच काढा व घराच्या कुंडीमध्ये लावा. नियमित त्याला पाणी घालून त्याची काळजी घ्या. त्यामुळे जसे जसे झाड वाढेल तसं धन आगमन तुमच्या घरामध्ये होईल. नंबर 19. सवाष्ण स्त्रीने अखंड सौभाग्यासाठी रविवारी रात्री झोपताना थोडं सिंदूर पती झोपण्याच्या स्थानी बिछाण्यावर ठेवा. नंतर प्रातःकाळी स्नान करून माता पार्वतीचे स्मरण करून तुमची मांग भरा म्हणजे कपाळावर लावा. यामुळे तुमचे सौभाग्य देखील अखंड राहते. नंबर 20. लहान मुलांना नजरबाधेपासून दूर करण्यासाठी पिवळ्या सुती कापडामध्ये ओवा घेऊन पोटली तयार करा. नंतर ती काळ्या धाग्यात मुलांच्या गळ्यात बांधा. वाईट नजरेपासून मुक्ती भेटते. नंबर 21. दुकान जोरात चालण्यासाठी शुभ मुहूर्तावर शुक्रवारी लाल कपड्यामध्ये गोमती चक्र बांधून दुपारी 11:30 वाजता चौकटीवर बांधा. त्यामुळे तुमचा कारोबार तेजीने वाढतो. नंबर 22. जर घरात सारखंच भांडणे क्लेश होत असतील तर घरातील सर्व तुटलेले फुटलेले भांडी फर्निचर लगेचच बाहेर काढून टाका. त्यामुळे घरातील कलह दूर होतील तसेच धनधान्यात देखील वाढ होईल. नंबर 23. अमावास्येला बाभुळाच्या झाडाची मुळं भोजनामध्ये ठेवल्याने पितर प्रसन्न होतात. नंबर 24. जर नोकरीमध्ये बढती मिळत नसेल तर जेवढ्या वर्षाची नोकरी असेल तेवढे गोमती चक्र पारस शिवलिंगावर चढवल्यामुळे सफलता भेटते. नंबर 25. चांदीच्या डब्यामध्ये काही साबूत भरून नारळ सोबत ठेवल्याने भंडारघर सदैव भरलेले राहते. नंबर 26. बुधवारी उधार दिलेले पैसे परत भेटत नाहीत, अडचणी येतात. त्याचप्रमाणे नक्षत्र रविवारी मंगळवारी संक्रांतीला कर्ज अजिबात घेऊ नये. नंबर 27. शनी दोष निवारणार्थ शनिवारी कच्ची घाणीचे तेल 1 कटोरी भरून त्यात आपले तोंड बघून ते एखाद्या गरिबाला दान करा. यामुळे शनी दोषाचे निवारण होते. नंबर 28. जर मन अशांत असेल तर शुक्ल पक्षीय 8 सोमवारी पारद शिवलिंगावर कच्चं दूध अर्पित करा. नंबर 29. बृहस्पती व शनीची अनुकूलतासाठी कोणत्याही महिन्याच्या पहिल्या बृहस्पतीला काळी हळद बारीक करून त्याचा टिळक कपाळी लावा. नंबर 30. घरातून बाहेर जात असताना श्री 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 मंत्र बोलून 3 इलायची खा. त्यामुळे कोणतीही प्रकारची बाधा होत नाही. नंबर 31. रात्री झोपताना पलंगाच्या खाली पात्रात जल भरून ठेवा. नंतर प्रातःकाळी ते जल बाहेर फेकून टाका. तर मंडळी, हे होते लाल किताबाचे उपाय, जे केल्यामुळे तुमच्या नक्की जीवनामध्ये सुख समृद्धी येईल. मंडळी, माहिती आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.